सकाळची वेळ होती. श्रेया झोपेतून जागी झाली. तिने बाजूला पाहिले पण तिथे आरव नव्हता. ती आळस देत बाथरूममध्ये नहायला गेली. काही वेळाने ती अंघोळ करून बाहेर आली तेव्हा आरव तिच्याजवळ येऊन म्हणाला, गुड मॉर्निंग जान. श्रेया हसून त्याला गुड मॉर्निंग म्हणाली. आरवने आपला गाल पुढे करत म्हटलं, असं नाही, आधी गुड मॉर्निंग किस दे. श्रेया म्हणाली, कुठलाही किस मिळणार नाही. चुपचाप जा आणि तयार हो. आपल्याला विमानतळावर जायचे आहे, नाहीतर आपण उशीर करू. आरवने तिचा हात पकडला आणि तिला भिंतीला टेकवत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, मी सांगितलं ना, आधी गुड मॉर्निंग किस दे. मला काही उशीर होत नाहीये आणि तू बहुतेक विसरलीस की आपण माझ्या प्रायव्हेट प्लेनने जाणार आहोत. आता चल किस दे. श्रेया पुन्हा मान हलवत नकार देते. आरव म्हणाला, ठीक आहे, मग मी माझ्या पद्धतीनेच किस घेईन. इतकं बोलून तो तिच्या ओठांजवळ आला. तेवढ्यात श्रेयाने दोन्ही हातांनी आपले ओठ झाकले. आरव तिच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणाला, हात हटव. श्रेया म्हणाली, नाही, मी पूर्ण प्रयत्न करेन तुला थांबवण्याचा. आरव तिचे हे ऐकून भुवई उचलत म्हणाला, अच्छा, पूर्ण प्रयत्न करशील? ठीक आहे, मग मीही बघतो तू किती वेळ उभी राहतेस. तू मला ओळखतेस ना, मी खूप हट्टी आहे. मी तुला इथून जाऊ देणार नाही जोपर्यंत तू मला किस करत नाहीस. श्रेया काही बोलली नाही. ती हाताने ओठ झाकून त्याच्याकडे बघत होती आणि आरव तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवून तिच्या डोळ्यात बघत उभा होता. काही वेळानंतर श्रेयाने आपला हात हटवला. आरव म्हणाला, काय झालं? प्रयत्न करणार नाहीस मला थांबवायचा? कर ना प्रयत्न. श्रेया म्हणाली, नाही, मला माहीत आहे ना तू मला इथून जाऊ देणार आहेस ना तू जाशील, म्हणून तूच मला किस करून घे. आरव हे ऐकून हसला आणि तिच्या ओठांवर किस करायला लागला. श्रेयाने आपले डोळे बंद केले. काही वेळाने आरव तिच्या ओठांपासून वेगळा झाला. दोघेही खोल श्वास घेत होते. आरवने तिच्या कपाळावर किस करून म्हटला, तू खाली जा, मी येतो. श्रेया बाहेर निघून गेली. काही वेळानंतर आरवही तयार होऊन हॉलमध्ये आला. श्रेया तिच्या आई आणि भावासोबत सोफ्यावर बसून गप्पा मारत होती. नीलम मॅन्शन्स फिरून बघत होती. ती आरवला पाहून त्याच्याकडे येऊन हसत म्हणाली, आरवजी, तुम्ही लोक कधी निघणार विमानतळासाठी? आरव तिच्याकडे पाहून म्हणाला, कशासाठी? तुम्हाला इतकी घाई आहे का मला इथून पाठवायची? नीलम घाबरत म्हणाली, नाही, माझा तो अर्थ नव्हता. मी फक्त म्हणत होते की तुम्ही उशीर करू नका. बाकी तुम्ही हवे तितके दिवस इथे राहू शकता. आरव काहीही उत्तर न देता थेट श्रेयाजवळ येतो. श्रेया त्याला पाहून उभी राहते. जानकीजी आरवसमोर हात जोडून नमस्कार करतात. आरवही त्यांना नमस्कार करतो. जानकीजी म्हणतात, तुम्ही लोक परत कधी याल? आरव म्हणतो, आता सांगू शकत नाही, पण तुम्ही काळजी करू नका. मी श्रेयाला रोज व्हिडिओ कॉल करून तुमच्याशी बोलवीन आणि श्रेयाची काळजी तुम्ही मुळीच करू नका. तिची पूर्ण काळजी मी घेईन. जानकीजी श्रेयाच्या गालावर प्रेमाने हात ठेवून म्हणतात, मला माहिती आहे आणि याची मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही माझ्या श्रेयाची पूर्ण काळजी घेणार. श्रेया आपल्या आईला मिठी मारते. जानकीजीही तिच्या कपाळावर किस करतात. सुशांतही श्रेयाला मिठी मारत म्हणतो, आपली काळजी घे. श्रेया मान हलवून होकार देते. ती मग नीलमकडे जाऊन म्हणते, वहिनी, मॅन्शन नंतर पहा, आधी माझ्याशी भेटून घ्या. मी निघते, पुन्हा कधी भेट होईल माहिती नाही. नीलम तिच्या बोलण्यावर हसते आणि तिला मिठी मारते. श्रेया देखील हसून तिला मिठी मारते. हे पाहून आरवचा चेहरा पडतो, कारण त्याला नीलमबद्दल आधीपासूनच संशय होता. तो श्रेयाला नीलमपासून दूर ठेवू इच्छित होता. त्याला वाटत होतं की नीलम खूप स्वार्थी आहे, जी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना काहीच समजत नाही. आरव मग श्रेयाकडे जातो. तिचा हात धरतो आणि तिला नीलमपासून वेगळं करत म्हणतो, तू वहिनीला खूप मिठ्या मारल्या. आता आपल्याला विमानतळावर जावं लागेल. आपल्याला उशीर होतोय. श्रेया म्हणते, पण आपण अजून नाश्ताही केलेला नाही. आरव म्हणतो, तो प्लेनमध्ये करू. आता चल. श्रेया जानकीजी जवळ येऊन त्यांना मिठी मारते आणि म्हणते, आई, मला आठवून रडू नका. मी रोज तुम्हाला फोन करीन. जानकीजी मान हलवून होकार देतात. श्रेया मग आरवसोबत बाहेर येते. जानकीजी आणि सुशांतही तिला सोडायला बाहेर येतात. श्रेया कारमध्ये बसते. आरवही तिच्या बाजूला बसतो. ड्रायव्हर कार विमानतळाच्या दिशेने वळवतो. काही वेळातच दोघे विमानतळावर पोहोचतात. विमानतळाबाहेर आरवचे गार्ड उभे होते. आरव आणि श्रेया कारमधून उतरून विमानतळाच्या आत जातात, जिथे आरवचे प्रायव्हेट प्लेन तयार होते. आरव श्रेयाचा हात धरून तिला प्लेनच्या आत घेऊन जातो. श्रेया आत पाहते. आत सोफा, टीव्ही आणि एक बेड असलेला छोटा रूम होता. हे सगळं श्रेयाने पहिल्यांदाच पाहिलं होतं. ती म्हणते, आरवजी, असं प्लेन मी पहिल्यांदाच पाहिलंय. खूप छान आहे. आरव हसत तिला सोफ्यावर बसवतो आणि तिच्या बाजूला बसून म्हणतो, तुला आवडलं ना? हे ऐकून मला खूप आनंद झाला. श्रेया हसून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि खिडकीबाहेर पाहत राहते. थोड्याच वेळात विमान हवेत झेपावते. सकाळी आरव तिला आवाज देतो, श्रेया उठ, आपण पोहोचलोय. श्रेया पटकन डोळे उघडून खिडकी बाहेर पाहते. त्यांची फ्लाईट लँड झाली होती. आरव तिची वाट पाहत होता. श्रेया विचारते, आपण लंडनला पोहोचलो का? आरव म्हणतो, हो, आता चल. थोड्या वेळात दोघे विमानतळाबाहेर येतात. बाहेर कार तयार होती. ड्रायव्हर आरवला सॅल्यूट करतो आणि कारचा दार उघडतो. आरव श्रेयाला घेऊन कारमध्ये बसतो. ड्रायव्हर कार रस्त्यावरून वेगाने नेतो. आरवच्या कारच्या मागे गार्ड्सच्या गाड्या येत होत्या. श्रेया लंडनच्या सुंदर रस्त्याकडे पाहत होती. मोठमोठ्या इमारती आणि आजूबाजूचे दृश्य खूपच सुंदर होते. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं.
ती पहिल्यांदाच इतक्या दूर प्रवासाला आली होती. एका तासानंतर कार एका मोठ्या गेटसमोर थांबते. वॉचमन पटकन गेट उघडतो आणि कार आत शिरते. आत एक मोठं गार्डन आणि एक भव्य महल होता. हे पाहून श्रेया आश्चर्यचकित झाली. तिथे अनेक स्त्रिया हातात पूजा थाळी घेऊन कारवर फुले टाकत होत्या. कार महालाच्या दरवाजाकडे थांबते. श्रेया आणि आरव कारमधून बाहेर येतात. महालाबाहेर आरवचे कुटुंब त्यांची वाट पाहत उभे होते. त्याचे आजोबा महेंद्र प्रताप सिंग, आजी सावित्री प्रताप सिंग, आई अनिका प्रताप सिंग, वडील अनिल प्रताप सिंग, काका आलोक प्रताप सिंग, काकू सुरेखा प्रताप सिंग, त्यांची बहीण नैना प्रताप सिंग आणि काका काकूची मुलंही त्यांच्या स्वागतासाठी उभी होती. अनिका श्रेयाला हसून विचारते, कशी आहेस बाळा? श्रेया तिच्या पायांना स्पर्श करून म्हणते, मी ठीक आहे आई. अनिका तिच्या तोंडून आई ऐकून आनंदाने हसते आणि तिला मिठी मारते. त्यानंतर ती श्रेयाची ओळख आरवच्या आजी आजोबांशी करून देते. श्रेया त्यांच्याही पायाला स्पर्श करते. मग अनिका श्रेयाला तिच्या पती आणि आरवच्या काका काकूशीही भेटवते. अनिका श्रेयाला नैनाशी ओळख करून देते. नैना श्रेयाला वरपासून खालपर्यंत पाहत म्हणते, दादा तुमच्या आवडीला काय झालं आहे? तुम्हाला संपूर्ण जगात ही मुलगीच मिळाली का लग्नासाठी? नैनाचे हे ऐकून आरव रागाने म्हणतो, नैना ती तुझी वहिनी आहे, तिच्याशी आदराने वाग. नैना काहीच न बोलता तिथून निघून जाते. नैनाच्या बोलण्याने श्रेयाला वाईट वाटतं. ती तिला तिथून निघून जाताना पाहत राहते. तेव्हा एक मुलगा श्रेयाकडे येऊन म्हणतो, वहिनी तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, ती नेहमी तशीच बोलते. मी तुमचा दीर आहे, माझं नाव ईशा प्रताप सिंग आहे. श्रेयाला त्याचे हे बोलणे ऐकून हसू येतं. ईशान पुढे म्हणतो, वहिनी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? श्रेया म्हणते, हो विचार ना. ईशान विचारतो, तुम्हाला एखादी बहीण आहे का? श्रेया हसून उत्तर देते, नाही. का? ईशान म्हणतो, अरे रे, मला वाटलं होतं तुमची बहीण असेल तर मी तिच्याशी लग्न करेन, कारण तुम्ही खूप स्वीट आहात. बरं मी तुम्हाला मिठी मारू का? श्रेया त्याचे बोलणे ऐकून हसत होकार देते. ईशान तिला मिठी मारायला पुढे सरसावतो. तेव्हाच आरवमध्ये येऊन ईशानला मिठी मारतो. ईशान अचानक आरवने मिठी मारल्यामुळे गोंधळतो. आरव त्याला घुरत म्हणतो, वहिनीला नंतर मिठी मार, आधी मला मार. इतकं बोलून तो ईशानला घट्ट मिठी मारतो आणि त्याच्या कानाजवळ हळूच म्हणतो, ती माझी पत्नी आहे, त्यामुळे 2 हात दूर राहा आणि माझ्यासमोर काहीतरी विचित्र केलंस तर माझा राग तुला चांगला माहीत आहे. ईशान घाबरून त्याच्याकडे दूर सरकतो. श्रेया ईशानकडे आणि मग आरवकडे पाहते. आरव ईशानकडे कडवट नजरेने पाहत असतो. अनिका मग श्रेयाला म्हणते, आता बाळा आत या. श्रेया मान हलवून आरवसोबत दरवाजाजवळ जाते. अनिका श्रेया आणि आरवची आरती काढते आणि त्यांचे स्वागत करते. संपूर्ण महाल सजवलेला असतो. आरव आणि श्रेयाचे स्वागत करण्याची उत्तम तयारी केलेली असते. ते दोघं आत येताच त्यांच्यावरती फुलांची उधळण होते. श्रेया आनंदाने वर पाहते. काही लोक त्यांच्यावर फुलं टाकत असतात. आरव आणि श्रेया मग सगळ्यांसोबत सोफ्यावर बसतात आणि गप्पा मारतात. श्रेयाला आरवचे कुटुंब खूपच आवडते. थोड्या वेळाने अनिका आरवला म्हणते, जा तुम्ही दोघं थोडा आराम करून घ्या, इतक्या लांबचा प्रवास करून थकला असाल. आरव म्हणतो, ठीक आहे आई, असं म्हणत श्रेयाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला वरच्या खोलीत घेऊन जातो. श्रेया खोलीत शिरताच तिचे तोंड आश्चर्याने उघडे राहते. आरवची खोली खूप मोठी असते आणि तिथे सगळ्या सुविधा असतात. खोलीच्या भिंतींवर आरवची एक मोठी पेंटिंग असते, ज्यात तो तलवार हातात धरून राजासारखा बसलेला असतो. भारतातही आरवची खोली एवढी मोठी नव्हती जितकी ही होती. आरव तिचे उघडे तोंड बोटांनी बंद करत म्हणतो, ही आता आपली खोली आहे. आवडली ना तुला? श्रेया म्हणते, इतकी मोठी खोली मी पहिल्यांदाच पाहते आहे आरवजी. आरव हसत म्हणतो, तू फ्रेश होऊन घे, मी ही आंघोळ करतो. बरं तुला स्विमिंग करता येते का? श्रेया विचारते, नाही. का? आरव तिचा हात धरून एका दरवाजाकडे घेऊन जातो. दरवाजा उघडता श्रेया परत एकदा आश्चर्यचकित होते. तिथे मोठा स्विमिंग पूल असतो, जे खोलीला मागून असतो. आरव आपल्या ओठांवर हलकी गंमत स्मित ठेवत म्हणतो, चल आज मी तुला स्विमिंग शिकवतो. आपण दोघं एकत्र स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करू. श्रेयाला हे ऐकून लाज वाटते. ती त्याला घाबरून पाहू लागते. आरव तिला उचलून स्विमिंग पूलकडे नेतो. श्रेया आपले डोळे हातांनी झाकत म्हणते, आरवजी प्लीज मला तुमच्यासोबत आंघोळ करायची नाही. आरव म्हणतो, करावीच लागेल, मी सांगितलं ना. श्रेया म्हणते, तुम्ही खूप हट्टी आहात. आरव हसून म्हणतो, ते तर मी लहानपणापासून आहे. बरं कपडे काढणार का? कपड्यांसकटच स्विमिंग करणार? श्रेयाला हे ऐकून खूप राग येतो. ती त्याच्याकडे रागाने पाहते. आरव तिचा चेहरा पाहून हसू लागतो. तो तिला मुद्दाम चिडवत असतो. श्रेया म्हणते, मला नाही आंघोळ करायची, मी बाथरूममध्ये जाऊन करते. इतकं बोलून ती तिथून पडून जाते. आरव हे पाहून पुन्हा हसू लागतो. थोड्या वेळाने श्रेया परत स्विमिंग पूलजवळ येते आणि आरवला पाहते. आरव स्विमिंग करत असतो, ज्यामुळे तो खूप हॉट दिसत असतो. श्रेया त्याला बघतच राहते. आरवची परफेक्ट बॉडी तिला आकर्षित करत असते. काही वेळाने आरव स्विमिंग करून बाहेर येतो आणि जवळच असलेल्या सोफ्यावर बसतो. श्रेया त्याच्याजवळ जाऊन त्याचे केस टॉवेलने पुसायला लागते. आरव तिचा हात धरतो आणि तिला त्याच्या मांडीवर बसवतो. त्याचे पूर्ण शरीर पाण्याने ओले झालेले असते. श्रेया त्याच्या परफेक्ट बॉडीला हाताने स्पर्श करते. आरव हसून म्हणतो, आता मला वाटतं की मला 1 वर्ष वाट पाहण्याची गरज नाही, तू खूप लवकर माझी होशील. श्रेया त्याचे हे बोलणे ऐकून लाजून जाते आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवते.
आरवही तिला आपल्या मिठीत घेतो. काही वेळानंतर आरव श्रेयाला आपल्या मांडीवर उचलून खोलीत आणतो आणि तिला हळुवारपणे बेडवर झोपवतो. श्रेया फक्त त्याच्याकडे पाहत असते आणि आरवही तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहत आपल्या उरलेल्या कपड्यांना बाजूला फेकतो. तो तिच्या जवळ येतो आणि खोलीची लाईट बंद करतो. पुढचा दिवस. सकाळचे 6 वाजलेले असतात. घरातील सगळे सदस्य आपल्या खोल्यांमध्ये असतात. अचानक महालात भजनाचा स्वर ऐकू येतो. भजन ऐकून महेंद्र प्रताप सिंग आपल्या पत्नी सावित्रीकडे पाहत म्हणतात, आजपर्यंत या महालात कधीही भजन ऐकू आलं नव्हतं. पूजा होते पण फक्त जबाबदारी म्हणून. अनिल आणि आलोक ऑफिसला जाताना देवळात हात जोडतात. जणू काही त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली आहे. सुनबाई सुद्धा फारशा पूजा करत नाहीत आणि तुम्हीही फक्त सकाळ संध्याकाळ देवळात दिवा लावता. पण आज महालात भजनाचे स्वर ऐकू येत आहेत. भजन कोण गाते? सावित्री त्यांच्या प्रश्नांचा वर्षाव ऐकून नाराज होत म्हणते, तुम्ही सगळे प्रश्न खोलीतच विचारून संपवणार आहात का? बाहेर जाऊ तेव्हा कळेल ना. हे भजन कोण गाते? महेंद्रजी हे ऐकून लगेच खोलीच्या बाहेर निघून जातात. सावित्रीही त्यांच्या मागे जाते. थोड्याच वेळात सर्वजण आपापल्या खोलीतून खाली मंदिरात येतात. तिथे त्यांची नजर समोर उभी असलेल्या श्रेयावर जाते. श्रेयाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. तिच्या हातात भरलेल्या काचेच्या बांगड्या होत्या. कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेले होते. ती अतिशय सुंदर दिसत होती. तिचे केस मोकळे होते आणि त्यातून पाणी ठिपकत होते. श्रेया मंदिरात उभी राहून भजन गात होती आणि महालातील सर्व नोकर हात जोडून बाजूला उभे होते. श्रेयाचा आवाज इतका मधुर होता की तिचे भजन ऐकून कोणालाही मोह होईल. श्रेयाच्या हातात आरतीची थाळी होती आणि ती आरती करताना गात होती, आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. श्रेयाला असे भजन गाताना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर मोठी स्मित रेषा उमटली. महेंद्र प्रताप सावित्रीला म्हणाले, म्हणजे भजन माझी सुनबाई गात होती. आज तर हिने आमचे मन जिंकले. आरव महेंद्र प्रतापांना म्हणतो, आजोबा ती माझी बायको आहे, त्यामुळे शाबासकी मला द्यायला हवी. महेंद्र प्रताप आरवकडे पाहून म्हणतात, हो, शाबासकी मी नक्कीच देईन, कारण आयुष्यात पहिल्यांदा तू चांगलं काम केलंय. पण मला कळत नाही तुझं नशीब इतकं चांगलं कसं असू शकतं. तुला श्रेयासारखी पत्नी कशी मिळाली? आरव महेंद्र प्रतापाचे ऐकून थोडं गाल फुगवत म्हणतो, का नाही मिळू शकत? महेंद्र प्रताप म्हणतात, कारण मी तुझं नशीब ओळखतो. तुझं नशीब तितकं चांगलं नाही म्हणून मी असं म्हणालो. आरव श्रेयाकडे पाहत म्हणतो, हो आजोबा, हे तुम्ही अगदी बरोबर बोललात. श्रेया मला खरंच नशिबाने मिळाली आहे. नाहीतर माझं लग्न दुसऱ्या कोणाशी होणार होतं, पण ती मुलगी पळून गेली आणि तिच्या जागी श्रेया आली. नाहीतर श्रेया माझ्या नशिबात कधीच नव्हती. पण आता मी श्रेयाला स्वतःपासून कधीच दूर जाऊ देणार नाही. महेंद्र प्रताप त्यांचे हे बोलणं ऐकून हसतात. तेवढ्यात ईशानही तिथे येतो आणि श्रेयाला पाहून म्हणतो, वा वहिनी, तुमच्यात हा टॅलेंटही आहे का? वहिनीचा आवाज किती गोड आहे. मी तर तुमच्या आवाजात हरवून गेलो. सुंदर दिसण्यासोबतच तुमच्यात सगळे गुण आहेत. आरव ईशानकडे रागाने पाहतो. ईशानलाही कोणीतरी आपल्याकडे बघतंय असं जाणवतं. जेव्हा तो आपल्या बाजूला पाहतो तेव्हा आरव त्याच्याकडे रागाने बघताना दिसतो. आरव त्याला म्हणतो, तुला असं नाही वाटत का की श्रेया आल्यापासून तू तिची खूपच स्तुती करू लागला आहेस? आणि तू आज इतका लवकर कसा उठलास? रोज तर 10 वाजता उठतोस ना? ईशान म्हणतो, भाऊ, वहिनी इतकं सुंदर भजन गात आहे तर कोणाला झोप येईल? आता तर मी रोज लवकर उठणार, यामुळे वहिनीचे गोड भजन ऐकायला मिळेल. ईशानचे हे बोलणे ऐकून आरवला जळफळाट होतो आणि तो त्याला आणखी काहीतरी बोलणार असतो. इतक्यात श्रेयाची आरती संपते. ती महेंद्र प्रताप यांच्यासमोर आरतीची थाळी पुढे करत म्हणते, आजोबा आरती. महेंद्र प्रताप तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतात आणि आरती घेतात. श्रेयाने सर्वांना आरती दिल्यावर ती आरवकडे येते. आरव आरती आधी तिच्या कपाळावर आणि नंतर आपल्या कपाळावर घेतो. श्रेया हे पाहून हसते. त्यानंतर ती नैनाकडे जाते. नैना खूप रागात असते. श्रेया तिच्यासमोर आरतीची थाळी करते. नैना तिच्याकडे रागाने बघत दात चावत म्हणते, सकाळी सकाळी तुझ्यामुळे माझी झोप खराब झाली. मला हे सगळं अजिबात आवडत नाही. नैना असं बोलतात सावित्री रागाने म्हणते, जर तुला आवडत नसेल तर एक काम कर, कानात कापूस कोंबून झोपत जा, कारण आता रोज सकाळी आरती होणार आहे या घरात. सावित्रीच्या या बोलण्याने नैना रागाने आपला पाय आपटत तिथून निघून जाते. अनिका श्रेयाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते, बेटा, तू तिच्या बोलण्याचे वाईट मानू नकोस. श्रेया होकारार्थी मान हलवते. थोड्या वेळाने आरव अंघोळ करून खोलीत येतो आणि बेडकडे पाहून हसतो, कारण श्रेयाने बेडवर त्याचे कपडे, लॅपटॉप, मोबाईल, चार्जर सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतं. हे पाहून आरवच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. तो तयार होऊन खाली येतो आणि श्रेयाला आवाज देतो. तेव्हा आलोक म्हणतात, बेटा, श्रेया तर किचनमध्ये आहे. आरव म्हणतो, किचनमध्ये? ती किचनमध्ये काय करते? मी तिला सांगितलं होतं की तिने काहीही काम करायचं नाही, तरी ती किचनमध्ये का गेली? अनिका म्हणते, आज तिचा या घरातला पहिला दिवस आहे आणि तिने म्हटलं की ती आम्हा सगळ्यांसाठी स्वतःच्या हाताने काहीतरी गोड बनवू इच्छिते, म्हणून आम्हीही तिला नाही म्हणालो नाही. आरव त्याच्या आईचे ऐकून किचनमध्ये जातो. तिथे श्रेया खीर बनवत असते आणि सोबत काही नोकर उभे असतात. आरव डोळ्यांनी इशारा करतो आणि नोकर त्याचा इशारा समजून लगेच बाहेर निघतात. आरव किचनमध्ये येतो आणि श्रेयाला मागून मिठी मारतो. श्रेया अचानक घाबरते. आरव तिच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवून म्हणतो, काय झालं? मीच आहे.
आता माझ्या चाहुलीची सवय करून घे. श्रेया काहीच बोलत नाही. आरव म्हणतो, तू किचनमध्ये काय करते? मी तुला सांगितलं होतं ना काही काम करायचं नाही. श्रेया म्हणते, आरवजी आज माझी पहिली स्वयंपाकाची विधी आहे, म्हणून तुम्ही मला थांबवू नका. तुम्हाला माहिती आहे का, मला इथे खूप चांगलं वाटतंय. इथले सगळेजण किती चांगले आहेत. आरव तिचं हे ऐकून हसत म्हणतो, चालेल, तुला इथे चांगलं वाटतंय हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आता सांग मी काय करू, कारण मला तुझी मदत करायची आहे. श्रेया म्हणते, अच्छा, तुम्हाला स्वयंपाक येतो का? आरव म्हणतो, येत तर नाही, पण तू सांगशील तर मी सगळं स्वयंपाक करेन. श्रेया त्याला शिकवायला लागते आणि आरव तिच्या सांगण्यानुसार ब्रेकफास्ट बनवतो. खरं तर श्रेया आरवकडून सगळं ब्रेकफास्ट करून घेत असते आणि ती फक्त खीर हलवत असते. थोड्या वेळाने आरव 2 नोकरांना बोलावतो. नोकर आत येतात आणि आरव त्यांना ब्रेकफास्ट टेबलवर सगळं लावायला सांगतो. दोन्ही नोकर त्याच्या आदेशावरून ब्रेकफास्ट टेबल सजवायला लागतात. घरातले सगळेजण टेबलाजवळ येऊन बसतात. आरव आणि श्रेयाही बाहेर येतात. अनिका नाश्त्याकडे पाहत म्हणते, श्रेया बेटा, इतकं सगळं बनवण्याची काय गरज होती? मी फक्त खीर बनवायला सांगितलं होतं. श्रेया म्हणते, आई काही हरकत नाही, हे सगळं बनवून मला खूप आनंद झाला. आरव श्रेयाचे हे बोलणं ऐकून तिला घरून पाहतो. अनिलजी श्रेयाला जवळ बोलावून तिला नेक देतात. आलोक आणि महेंद्र प्रतापही तिला नेक देतात. हे पाहून आरव रागाने म्हणतो, मलाही नेक पाहिजे. आरवचे हे बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. आरव सगळ्यांना हसताना पाहून रागाने म्हणतो, हसण्यासारखं काय आहे यात? हा सगळा नाश्ता तुमच्या सुनेने नाही तर मी बनवलाय. ईशान पाणी पित असतो. आरवचे हे बोलणं ऐकून ईशानच्या तोंडातले सगळे पाणी बाहेर पडते. आरवचे हे ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात. ईशान आश्चर्याने म्हणतो, भाऊ, तुमच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाहीये. मला असं वाटतंय की मी स्वप्न पाहतोय. शेवटी तुम्ही ब्रेकफास्ट कसा बनवू शकता? हे स्वप्न नक्कीच असणार. आरव त्याचे हे बोलणे ऐकून त्याला रागाने घुरतो आणि त्याच्या हातावर जोरात चिमटा काढतो. ईशानच्या तोंडून मोठा आवाज निघतो आणि तो आपला हात चोळायला लागतो. आरव त्याला डोळे मोठे करून म्हणतो, जर तू अजूनही झोपेत असशील तर जागा हो. हे स्वप्न नाही तर सत्य आहे. सुरेखा हसत अनिकाला म्हणते, वहिनी, लग्नानंतर आपला आरव खरंच बदललाय. आधी तर तो आपल्यासोबत ब्रेकफास्टही करत नव्हता आणि आज त्याने आपल्या सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलाय. हे तर कमालच झालं. श्रेयाकडे पाहत, बेटा, शेवटी तू आमच्या आरववर असा काय जादू केला आहे जो तो इतका बदललाय? सुरेखाचे बोलणे ऐकून श्रेया आरवकडे पाहून गोड हसते. अनिका श्रेयाच्या खांद्यावर हात ठेवून सुरेखाला म्हणते, हे माझ्या सुनेच्या प्रेमाचा जादू आहे. तिने आपल्या प्रेमाने आपल्या हट्टी मुलाला बदलून टाकलं आहे. आरव आपल्या आई आणि काकूकडून स्वतःच्या नावाची वाईट चर्चा ऐकून नाराज होत म्हणतो, तुम्ही दोघी कधीपासून फक्त माझ्याबद्दल वाईट बोलताय आणि फक्त सुनेचीच स्तुती करताय. अनिलजी म्हणतात, कारण आमची सून खरंच कौतुकास पात्र आहे, म्हणूनच आम्ही तिचे कौतुक करत आहोत. आरव हे ऐकून तोंड वाकडं करतो. श्रेया मग सगळ्यांना ब्रेकफास्ट आणि खीर वाटून देते. आलोक खीर खाऊन म्हणतात, खूपच चविष्ट खीर बनवली आहेस बेटा. खरंच अशी खीर आम्ही कधीच खाल्ली नव्हती. आरव म्हणतो, काका, मी सुद्धा ब्रेकफास्ट बनवला आहे. ते खाऊन सांगा ना कसं झालंय, आणि मग मला पण नेक पाहिजे. आलोक त्याचे बोलणे ऐकून हसत त्याने बनवलेला ब्रेकफास्ट चाखतात आणि म्हणतात, छान बनवलाय, पण मीठ मसाला थोडं कमी जास्त झालंय. चालेल, आणि हे घे तुझा नेक. असं म्हणत आलोक पैसे काढून आरवच्या हातात देतात. आरव हसून ते पैसे श्रेयाला दाखवतो. आरवची अशी बालिश मस्ती पाहून श्रेया हसू लागते. श्रेया मग सगळ्यांना खीर देऊन नैनाकडे जाते. नैना मोठ्या रागाने म्हणते, मला हे काहीही नकोय. मला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. श्रेया प्रेमाने म्हणते, तुम्ही एकदा खीर खाऊन तरी बघा. नैना म्हणते, मी म्हटलं ना मला नको आहे. तेवढ्यात ईशान श्रेयाच्या हातातून खीरची वाटी घेत हसत म्हणतो, वहिनी, राहू द्या, ती फक्त तिखटच खाते म्हणून तिची जीभही तिखट झाली आहे. पण काळजी करू नका, तिची खीर मी खाईन. खीर खूपच टेस्टी झाली आहे. श्रेया त्याचे बोलणं ऐकून हसते. नैना मात्र रागाने ईशानकडे बघते आणि तिथून निघून जाते. श्रेया तिच्या मागे आवाज देते, नैना, कमीत कमी तुमचा ब्रेकफास्ट तरी पूर्ण करा. पण नैना काही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. आरव मग श्रेयाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, जाऊ दे ना तिला. तू तिच्या मागे का विचार करते? बस आणि ब्रेकफास्ट कर. असं म्हणत तो तिला बसवतो आणि तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसून तिला स्वतःच्या हाताने ब्रेकफास्ट खाऊ घालतो. घरातले सगळे सदस्य त्यांच्यातला हा प्रेमळ क्षण पाहून हसतात. महेंद्र प्रताप आरवला म्हणतात, उद्या संध्याकाळी मी पार्टी ठेवतो. आरव म्हणतो, पार्टी कशासाठी आजोबा? महेंद्र प्रताप म्हणतात, तुझ्या लग्नाबद्दल अजून कोणाला माहिती नाही, म्हणून सगळ्यांना श्रेयाशी भेटवायचं आहे, जेणेकरून सगळ्यांना कळेल की तू लग्न केलंय. आरव म्हणतो, ठीक आहे आजोबा, जसं तुम्हाला आवडेल. महेंद्र प्रताप होकार देऊन मान हलवतात. थोड्या वेळानं सगळे ब्रेकफास्ट करून घेतात. आरव, आलोक आणि अनिलजी ऑफिसला निघून जातात. महेंद्र प्रतापही बाहेर जातात. सावित्री, सुरेखा आणि अनिका हॉलमध्ये बसून गप्पा मारत गेस्टची लिस्ट तयार करायला सांगतात. श्रेया आपल्या खोलीत जाते. काही वेळाने ईशान तिच्या खोलीत येतो. श्रेया त्याला पाहून हसत म्हणते, ईशान भैया, या ना, बसा. ईशान म्हणतो, बहिणी, बसायला नाही आलो, मी तुम्हाला हे सांगायला आलोय की तुम्ही तयार व्हा. श्रेया म्हणते, पण का? कुठे जायचंय आपल्याला? ईशान म्हणतो, आजोबांनी उद्या पार्टीचं जाहीर केलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला मॉलमध्ये न्यायला आलोय, जेणेकरून तुमच्यासाठी एक चांगला ड्रेस घेऊ शकू. श्रेया म्हणते, पण त्याची काही गरज नाही. माझ्या कपाटात आरवने आधीच खूप सारे ड्रेस ठेवले आहेत.
ईशान तिचे बोलणे ऐकून म्हणतो, प्लीज वहिनी चला ना, मी तुम्हाला हे शहरही दाखवतो. तुम्ही इथे पहिल्यांदाच आला आहात ना, आणि मला तुमच्याकडून थोड्या टिप्सही हव्या आहेत. श्रेया म्हणते, कशाच्या टिप्स? ईशान म्हणतो, मी अजून किती दिवस सिंगल राहू? मलाही एखादी गर्लफ्रेंड हवी, अगदी तुमच्यासारखी. म्हणून मुलींचे मन कसे जिंकायचे या टिप्स मला तुम्हीच शिकवा. श्रेया त्याचे बोलणे ऐकून हसू लागते आणि म्हणते, ठीक आहे, तुम्ही बाहेर थांबा, मी तयार होऊन येते. ईशान हसत खोलीच्या बाहेर जातो. श्रेया दरवाजा बंद करून तयार व्हायला लागते. काही वेळाने ती तयार होऊन बाहेर येते आणि ईशानसोबत मॉलमध्ये जाते. श्रेया आणि ईशान मॉलमध्ये पोहोचतात. श्रेया मॉलमध्ये जाताच तो पाहून थक्क होते. ती एवढा मोठा मॉल पाहून आश्चर्यचकित होते. तिने कधीच इतका मोठा मॉल पाहिला नव्हता. ईशान हसत म्हणतो, वहिनी काय झालं? तुम्ही थांबला का? श्रेया मॉलकडे नजर फिरवत म्हणते, ईशानजी हा मॉल खूप मोठा आहे. मी असा मॉल आयुष्यात कधीच पाहिला नाही. ईशान हसत म्हणतो, वहिनी इथे असे मोठे मोठे मॉल्स खूप आहेत, पण इतर मॉलमध्ये आपण कधीतरी दुसऱ्या दिवशी जाऊ. आधी चला तुमच्यासाठी एक सुंदर ड्रेस निवडू. श्रेया म्हणते, पण ईशानजी याची काय गरज आहे? माझ्याकडे आधीच खूप ड्रेस आहेत जे आरवने मला दिले आहेत. ईशान म्हणतो, वहिनी एक ड्रेस तुमच्या दिराकडूनही घ्या ना. मला हवं आहे की पार्टीमध्ये तुम्ही हाच ड्रेस परिधान करा. तुम्हाला माहीत आहे का, पार्टीमध्ये VIP गेस्ट येणार आहेत, मोठे लोक येणार आहेत. मी नाही पाहू शकत की माझी वहिनी कुणापेक्षा कमी वाटावी. मला तर हेच हवं आहे की सगळे फक्त तुम्हाला पाहत राहावेत. प्लीज वहिनी आता नकार देऊ नका. काय तुम्ही तुमच्या प्रिय दिराचे एवढेसे बोलणेही नाही मानणार? श्रेया त्याचे बोलणे ऐकून हसत म्हणते, ठीक आहे चला, कोणता ड्रेस निवडणार आहात माझ्यासाठी? ईशान हसत श्रेयाला एका काउंटरकडे घेऊन जातो, जिथे एक खूपच सुंदर गाऊन ड्रेस लटकवलेला असतो. त्या गाऊन ड्रेसची किंमत लाखोंमध्ये असते. ड्रेस दिसायला खूपच सुंदर असतो. श्रेयाही तो ड्रेस पाहून मंत्रमुग्ध होते. ती ड्रेसला हात लावून पाहते. ईशान हसत विचारतो, वहिनी कसा वाटला तुम्हाला हा ड्रेस? श्रेया हसत म्हणते, हा ड्रेस खूपच सुंदर आहे ईशानजी, मला तो खूप आवडला. ईशान म्हणतो, थँक गॉड वहिनी तुम्हाला काहीतरी तरी आवडलं. आता तुम्ही एक काम करा, हा ड्रेस एकदा ट्राय करून बघा. जर फिटिंगचा प्रॉब्लेम असेल तर आपण ते ठीक करून घेऊ. श्रेया होकारार्थी मान हलवते. ईशानला पुन्हा कॉल येतो. तो श्रेयाला म्हणतो, वहिनी तुम्ही ड्रेस ट्राय करा, मी हा कॉल अटेंड करून येतो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. श्रेया ड्रेस घेऊन ट्रायल रूमकडे जात असते तेव्हा तिचं लक्ष थोड्या अंतरावर काउंटरजवळ उभ्या असलेल्या एका कपलकडे जाते. तिथे आरवची बहीण नैना आणि तिच्यासोबत एक मुलगा उभा असतो. नैनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. ती त्या मुलाचा हात धरून काहीतरी सांगत असते, पण तो मुलगा वारंवार रागाने तिचा हात झटकत असतो. हे पाहून श्रेया त्यांच्याजवळ जाऊ लागते, जेणेकरून तिला त्यांचं बोलणं ऐकू येईल. नैना त्या मुलाला रडत म्हणते, असं बोलू नकोस प्लीज राहुल, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुला जे पाहिजे ना मी तुला देईन. फक्त आज संध्याकाळच्या पार्टीला ये, मी तुला पैसे देईन. पण प्लीज मला सोडून जाण्याची गोष्ट करू नकोस. मी फक्त तुझ्यावर प्रेम करते, दुसऱ्या कोणावर नाही. राहुल रागाने म्हणतो, संध्याकाळपर्यंत पैशांची व्यवस्था केली नाहीस तर उद्यापासून मला तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस. येईन मी संध्याकाळच्या पार्टीला, असं म्हणत तो रागाने तिथून निघून जातो. त्याच्या निघून गेल्यावर श्रेया नैनाच्या खांद्यावर मागून हात ठेवते. नैना आपल्या अश्रूंना पुसून श्रेयाकडे पाहते. श्रेयाला पाहताच तिच्या डोळ्यात राग उतरतो. ती रागाने श्रेयाचा हात झटकून दात चावीत म्हणते, तू इथे काय करत आहेस? श्रेया म्हणते, नैना मी इथे ईशानजींसोबत आले आहे. आज संध्याकाळी पार्टी आहे ना, म्हणून ईशानजी मला इथे घेऊन आलेत संध्याकाळच्या पार्टीसाठी ड्रेस निवडायला. पण तो मुलगा कोण होता आणि तू त्याच्यासमोर रडत का होतीस? आणि तो कोणत्या पैशांची गोष्ट करत होता? श्रेयाचे इतके प्रश्न ऐकून नैना थोडी घाबरते. श्रेया म्हणते, काय झालं? तू काही बोलत का नाहीस? तो मुलगा तुला त्रास देत होता का? सांग मला, मी तुझ्या भावाला त्याची तक्रार करीन. श्रेयाचे बोलणं ऐकून नैना रागाने म्हणते, तोंड बंद ठेव आणि काहीही भैयाला सांगायची गरज नाही. मी त्या मुलावर प्रेम करते, तो माझा बॉयफ्रेंड आहे. श्रेयाला आश्चर्य वाटलं. ती म्हणते, काय बॉयफ्रेंड? नैना म्हणते, हो बॉयफ्रेंड. श्रेया म्हणते, पण तो तुला कोणत्या पैशांची गोष्ट करत होता? नैना म्हणते, तो त्याचा बिझनेस सुरू करत आहे, ज्यासाठी त्याला पैशांची गरज आहे, म्हणून तो माझ्याकडे पैसे मागत होता. पण माझ्याकडे पैसे नाहीत, त्याला 10 लाख रुपयांची गरज आहे, म्हणून तो रागावला. श्रेया म्हणते, हे खूपच चुकीचं आहे. जेव्हा तू स्पष्ट सांगितलं की तुझ्याकडे पैसे नाहीत तरी तो तुला रागावणं चुकीचं आहे. त्याने कुठेतरी दुसरीकडून पैसे शोधायला हवे होते. नैना चिडून म्हणते, त्याचं माझ्याशिवाय कोणीच नाही. तो मला आपलं मानतो. आता आपल्या माणसांकडून मदत मागणार नाही तर कुणाकडून मागणार? पण मी तुला हे सगळं का सांगते आहे? तू तर कधीच माझं म्हणणं समजून घेणार नाहीस. श्रेया म्हणते, अशी काही गोष्ट नाही नैना, तू मला जितकी वाईट समजतेस मी तशी नाही. सांग मी काय करू शकते? नैना म्हणते, जर तुला वाटत असेल की मी तुला माझ्या वहिनी मानावी तर प्लीज कसंही करून मला 10 लाख रुपये आणून दे.
आता तू ते भैयाकडून माग किंवा कुणाकडूनही, हा तुझा प्रॉब्लेम आहे. पण प्लीज आज संध्याकाळपर्यंत मला 10 लाख रुपये मिळाले पाहिजेत. आणि हो, याबद्दल कुणाला काहीही कळायला नको की पैसे मी मागवले आहेत. नैनाचे हे बोलणं ऐकून श्रेया चकित होते आणि विचार करू लागते. नैना श्रेयाकडे बघत असते आणि तिच्या चेहऱ्यावर असलेल्या चिंतेचे दर्शन तिला स्पष्टपणे होते. नैना तिला पाहत म्हणते, जर तुझ्याकडून हे शक्य नसेल तर सरळ सांग, पण तुझं तोंड बंद ठेव. माझ्या गोष्टींमध्ये तुला काही पडायची गरज नाही. श्रेया म्हणते, नैना असं काही नाही. ठीक आहे, मी तुझ्या भैयांकडून 10 लाख रुपये घेऊन देईन. श्रेयाच्या या बोलण्यावर नैनाच्या ओठांवर हसू उमटतं. ती म्हणते, थँक्यू सो मच. संध्याकाळपर्यंत मला पैसे दे. मी आता निघते. असं म्हणत नैना हसत हसत तिथून निघून जाते. श्रेया तिला जाताना पाहत राहते आणि विचार करते की ती आरवकडून पैसे कसे मागणार. इतक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो. श्रेया मागे वळून पाहते तर तिच्यासमोर ईशान उभा असतो. ईशान श्रेयाला विचारतो, वहिनी तुम्ही इथे आहात आणि मी ट्रायल रूमच्या बाहेर कधीपासून तुमची वाट बघतोय. मी स्टाफ गर्ललाही सांगितलं. ती पाहून आली आणि सांगितलं की तिथे कोणीही नाही. मी तर घाबरलो होतो की तुम्ही अचानक कुठे गेलात. पण तुम्ही इथे काय करताय? श्रेया आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणते, सॉरी ईशानजी, मी दुसरा ड्रेस पाहायला आले होते. ईशान म्हणतो, तर तुम्हाला दुसरा ड्रेस हवा असेल तर तीही घेऊ शकता. श्रेया म्हणते, नाही तसं काही नाही. तुम्ही दिलेली ड्रेस खूप आवडली आहे आणि तिची फिटिंगही योग्य आहे. चला आता घरी जाऊया. ईशान म्हणतो, ठीक आहे वहिनी, चला जाऊया. मला तर खूप भूक लागली आहे. इथून थेट रेस्टॉरंटला जाऊ, जेवून मग घरी जाऊ. श्रेया त्याला नकार देत म्हणते, नाही ईशानजी, आपण घरीच जाऊ. मी तुमच्यासाठी घरी बिर्याणी बनवते. बिर्याणीचं नाव ऐकताच ईशानच्या तोंडाला पाणी सुटतं. तो श्रेयाच्या हातातून ड्रेस घेत म्हणतो, मग चला लवकर वहिनी, माझ्या पोटात तर उंदीर पळायला लागलेत. श्रेया त्याचं बोलणं ऐकून हसू लागते. दोघं बिल काउंटरवर जातात. ईशान बिल भरतो आणि काही वेळानंतर दोघं घरी पोहोचतात. श्रेया कपडे बदलून फ्रेश होते आणि नंतर स्वयंपाकघरात बिर्याणी बनवायला जाते. काही वेळानंतर ती सगळ्यांसाठी बिर्याणी बनवते. ती आधी बिर्याणी टिफिनमध्ये पॅक करते आणि बाहेर येते. ईशान बाहेर सोफ्यावर बसून मोबाईल चालवत असतो. श्रेया त्याच्याजवळ येऊन म्हणते, ईशानजी बिर्याणी रेडी आहे. मी डायनिंग टेबलवर वाढू का? ईशान म्हणतो, हो वहिनी, लवकर वाढा. मी आई, आजी आणि मोठ्या आईला बोलावून आणतो. श्रेया म्हणते, ठीक आहे, तुम्ही त्यांना बोलवा. ईशान तिथून निघून जातो. काही वेळाने अनिका, सुरेखा आणि सावित्री डायनिंग टेबलजवळ येऊन बसतात. ईशानही पटकन येऊन बसतो. श्रेया 2 नोकरांच्या मदतीने डायनिंग टेबलवर बिर्याणी वाढते आणि प्रत्येकाच्या प्लेटमध्ये वाढते. ईशान जेव्हा बिर्याणी चाखतो तेव्हा त्याचे डोळे आपोआपच बंद होतात. तो हसत म्हणतो, वहिनी ही बिर्याणी खूप टेस्टी आहे. मी इथल्या मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये ही जी बिर्याणी खाल्ली आहे तीही याच्या तुलनेत काहीच नाही. आता मी कधीच हॉटेलमध्ये खायला जाणार नाही. श्रेया त्याचे बोलणे ऐकून हसत म्हणते, तुम्हाला हॉटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. मी आहे ना. तुम्हाला जेव्हा काही खायचं असेल ते मला सांगा, मी करून देईन. ईशान म्हणतो, पक्का वहिनी? श्रेया मग अनिकाला म्हणते, आई मी आरवजींच्या ऑफिसला जाऊ इच्छिते. त्यांच्यासाठी बिर्याणी घेऊन जाऊ का? अनिका म्हणते, हो बेटा, यात विचारायचं काय आहे. तू ईशानसोबत जा. अनिकाचं उत्तर ऐकून श्रेया हसते. काही वेळानंतर ईशान श्रेयाला घेऊन आरवच्या ऑफिसच्या पार्किंग एरियामध्ये कार थांबवतो. श्रेया ऑफिसकडे पाहते. आरवचे ऑफिस खूप मोठं आणि आलिशान असतं. ईशान कार पार्कमध्ये लावून श्रेयाकडे येतो आणि म्हणतो, वहिनी आज जाऊया. श्रेया मान होकारार्थी हलवते. ईशान तिला खासगी लिफ्टकडे घेऊन जातो जी फक्त आरवसाठी होती. ती लिफ्ट इतर कुणालाही वापरण्याची परवानगी नव्हती. ईशान श्रेयाला त्या लिफ्टमधून 20व्या मजल्यावर घेऊन जातो जिथे आरवचे कॅबिन होते. लिफ्टचे दार उघडताच दोघं बाहेर येतात आणि आरवच्या कॅबिनकडे जाऊ लागतात. ऑफिसमधील स्टाफ ईशानला एका मुलीसोबत पाहून आश्चर्यचकित होतो, कारण याआधी ईशान कधीच कोणत्याही मुलीसोबत ऑफिसमध्ये आला नव्हता. त्यातच ईशान सतत श्रेयाला वहिनी म्हणत होता. हे ऐकूनही सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. ईशान मग श्रेयाला आरवच्या कॅबिनचा दरवाजा दाखवत म्हणतो, वहिनी हे भैयाचे कॅबिन आहे. तुम्ही आज जा, मी बाहेरच आहे. श्रेया त्याचा ऐकून खोल श्वास घेते आणि मग दरवाजा उघडते. एवढ्यात आरवचा रागावलेला आवाज येतो, मी गेल्या अर्ध्या तासापासून फाईल मागतोय आणि तू आत्ता आलास. आरवचा आवाज इतका मोठा होता की बाहेर स्टाफने आणि ईशाननेही तो ऐकला. श्रेया आरवचा राग पाहून घाबरते. आरवचे लक्ष त्याच्या लॅपटॉपवर असतो, पण जेव्हा तो नजर वर करून दरवाजाकडे पाहतो तेव्हा श्रेयाला उभं पाहून थोडा हैराण होतो. श्रेया हळूहळू पावलं टाकत आरवच्या दिशेने येते. ती टिफिन टेबलवर ठेवते आणि म्हणते, आरवजी मी तुमच्यासाठी लंच बनवून आणला होता, पण वाटतंय की मी चुकीच्या वेळी आले. तुम्ही खूप बिझी आहात आणि मी तुम्हाला डिस्टर्ब करायला नको. फक्त इतकं सांगायला आले की तुम्ही हे जेवण करा, मी आता जाते. एवढं बोलून ती वळते आणि निघून जायला लागते. तेव्हाच आरव आपल्या खुर्चीतून उठतो आणि मागून तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढून घेतो. हे सगळं इतक्या वेगाने घडतं की श्रेयाला काही कळण्याच्या आतच ती सरळ आरवच्या छातीत धडकते. आरवही तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या केसांवरून हळूवार हात फिरवतो. श्रेया अजूनही आरवच्या छातीवर डोकं ठेवून असते. आरव तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो, सॉरी श्रेया, मला माहीत नव्हतं की तू आहेस. मी अर्धा तास आधी माझ्या मॅनेजरला एक महत्त्वाची फाईल आणायला सांगितली होती, पण तो अजून आला नव्हता. जेव्हा तू दरवाजा उघडलास तेव्हा मला वाटलं की तो फाईल घेऊन आला असेल, त्यामुळे मी न पाहताच ओरडलो. सॉरी जर तू घाबरली असशील तर. श्रेया नजर वर करून आरवच्या डोळ्यात पाहत म्हणते, काही हरकत नाही आरवजी,
तुम्हाला माफी मागायची गरज नाही. मी तुमच्यावर नाराज नाही. आरव मग हसत टिफिनकडे पाहतो आणि म्हणतो, तू माझ्यासाठी टिफिन आणलास? त्याची काही गरज नव्हती. मी बाहेरून काहीतरी मागवून खाल्लं असतं. श्रेया म्हणते, बाहेरून मागवायची काय गरज आहे? मी आहे ना. आता तुम्ही हेच खा. मी तुमच्यासाठी बिर्याणी बनवली आहे. तुम्ही सोफ्यावर बसा, मी प्लेटमध्ये वाढते. आरवच्या तोंडाला बिर्याणीचे नाव ऐकून पाणी सुटतं, कारण त्याला बिर्याणी खूप आवडते. तो पटकन सोफ्यावर जाऊन बसतो. श्रेया टिफिन उघडून प्लेटमध्ये बिर्याणी वाढते आणि मग तीही आरवच्या शेजारी जाऊन बसते. आरव तिच्या हातून बिर्याणीची प्लेट घेतो आणि खायला लागतो. त्या क्षणी तो खूपच गोड दिसत होता. श्रेया हसत हसत त्याला पाहत होती. ती मग आपला मोबाईल काढून त्याची बिर्याणी खात असताना एक फोटो क्लिक करते. आरव तिला हसत म्हणतो, जान, हे खूपच टेस्टी बनवलं आहे. माझं मन करतंय की तुझा हातच चुंबून घ्यावे. श्रेया हसत हसत आपला हात त्याच्या पुढे करत म्हणते, तर मग घ्या. आरव तिचा हात पकडून त्यावर किस करायला लागतो. श्रेया हे पाहून पुन्हा हसते. आरवही सतत सतत बिर्याणी खातो. थोड्या वेळाने श्रेया टिफिन बंद करून परत बॅगमध्ये ठेवते आणि आरवला सांगते, आरवजी, आता मी चालले. आपलं काम करा. हे बोलून ती उठायला लागते तेव्हा आरव तिचा हात पकडून तिला आपल्या गोदीमध्ये ओढून घेतो आणि श्रेया थोडक्यात त्याच्या गोदीमध्ये बसते. आरव तिला आपल्या बाहूंमध्ये घेत म्हणतो, इतकी घाई का जाण्याची? अजून थोडं थांब ना. मी अजून तुझ्याजवळ राहायला इच्छितो. श्रेया त्याचे ऐकून हसते आणि मग तिच्या मनात नैनाची गोष्ट येते. ती आरवला विचारते, आरवजी, जर मी काही मागितलं तर तुम्ही द्याल का? आरव तिच्या गालावर किस करत म्हणतो, माग ना. तू काही मागतच नाहीस. दुसऱ्या बायका बघ किती डिमांड करतात त्यांच्या पतीपासून, आणि तू अशी एकटीच आहेस जी काही मागत नाही. श्रेया हसत म्हणते, कारण तुम्ही मला मागण्याआधीच सर्व काही देता, म्हणून मला काही मागण्याची गरजच पडत नाही. पण आज मला तुमच्याकडून काही मागायचं आहे. आरव विचारतो, काय पाहिजे सांग. श्रेया घाबरलेली आणि लाजत म्हणते, ती पुढे काही बोलू शकत नाही. आरव तिला आपल्यासोबत बसवून तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, काय झालं? इतकं का घाबरतेस? सांग ना काय पाहिजे. जे काही मागशील ते मी आणून देईल. तू बस हुकूम कर माझी जान. श्रेया तेव्हा म्हणते, मला 10 लाख रुपयांची गरज आहे. हे बोलून ती आपले डोळे बंद करते, कारण ती पहिल्यांदाच आरवपासून इतके पैसे मागत होती आणि तिला खूप लाज वाटत होती. आरव श्रेयाच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. आरव सोफ्यावरून उठून आपल्याकडे असलेल्या टेबलकडे जातो, मोबाईल उचलतो आणि मॅनेजरला कॉल करून सांगतो, 2 मिनिटांच्या आत 10 लाख रुपये घेऊन माझ्या कॅबिनमध्ये या. श्रेया आरवचा आवाज ऐकून डोळे उघडून त्याच्याकडे पाहते. आरव पुन्हा तिच्या बाजूला बसतो आणि श्रेया म्हणते, आरवजी, तुम्ही मला विचारणार नाही का मी इतके पैसे का मागितले? आरव हसत तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणतो, नाही विचारणार, कारण आज पहिल्यांदाच तुम्हाला काही मागितलं आहेस. जर पैसे मागितलेस तर ते नक्कीच काही महत्त्वाच्या कामासाठीच असतील. आणि तसंच मी पैसे का कमावतो? ते तर तुझ्यासाठीच कमावतो ना. तू जितकं हवं तितका खर्च कर, मी परत कमावेन. आणि शेवटी मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो, त्यामुळे मला तुला प्रश्न विचारायची काही गरज नाही. श्रेया हसत त्याच्या गळ्यात झोपी जाते. आरवला तिच्यावर इतका विश्वास आहे आणि तो तिला खूप प्रेम करतो हे पाहून श्रेयाचे डोळे गडगडून आले. संध्याकाळच्या वेळेत मेन्शनला अत्यंत आलिशान पद्धतीने सजवण्यात आले होते. VIP गेस्ट आणि सेलिब्रिटी येण्यास सुरुवात झाली होती. महेंद्र प्रताप, सावित्री, अनिका, अनिलजी, आलोक आणि सुरेखा सर्व हॉलमध्ये गेस्ट सोबत बोलत होते. ईशानचे मित्रही आले होते. तो आपल्या मित्रांशी बोलण्यात गुंतलेला होता. आरव काही सेलिब्रिटींशी बोलत होता आणि मीडिया त्याच्या फोटोंचा मागोवा घेत होते, कारण आरव वर्षानुवर्षांनी परत आला होता. त्याचवेळी नैना एका बाजूला राहुलशी बोलत होती. राहुल नैनाकडून नाराज होता. नैना त्याला म्हणते, राहुल, तू नाराज आहे का? मी श्रेयाला बोलली आहे. तिने मला वचन दिले आहे की ती 10 लाख रुपये भैयापासून मागून देईल आणि ज्या क्षणी ती मला देईल मी ते पैसे तुला देईन. राहुल तिचे ऐकून रागाने म्हणतो, ठीक आहे, पाहतो. जर पार्टी संपेपर्यंत तू पैसे दिले नाहीस तर मी उद्यापासून तुझा चेहराही पाहणार नाही. नैना त्याची गोष्ट ऐकून शांत होऊन जाते. तेव्हा राहुलची नजर समोर जाते आणि त्याच्या तोंडातून ब्युटिफुल शब्द बाहेर पडतो. राहुलच्या तोंडून प्रशंसा ऐकून नैना हसत त्याच्याकडे पाहते, कारण तिला असं वाटतं की तो तिचे कौतुक करत आहे. पण राहुल तर कुठेच दुसऱ्या दिशेने पाहत होता. नैना त्याच्या नजरेचा मागोवा घेऊन समोर पाहते आणि तिथे श्रेया पायऱ्यांवरून उतरून येत होती. तिने एक अत्यंत सुंदर ड्रेस घातलेला होता. तिचे केस उघडे होते, ज्यामुळे तिचे केस तिच्या कमरेपर्यंत पोहोचले होते आणि काही केसांची लट तिच्या गालावर उमटत होती. श्रेयाच्या चेहऱ्यावर हलके हास्य होते. तिने हलका मेकअप केला होता आणि ती अत्यंत सुंदर दिसत होती. असं वाटत होतं की आकाशातून एक परी उतरून आली आहे. पार्टीमध्ये जे सर्व गेस्ट आले होते त्यांची नजर सर्वांची श्रेयाकडे थांबली होती. मुलं आणि मुलीही श्रेयाकडे एकटक पाहत होत्या. श्रेया इतकी सुंदर दिसत होती की जो कोणी तिला पाहत होता त्याला त्याची नजर थांबवता येत नव्हती. आरवची नजर देखील श्रेयावर पडली आणि तो आपल्या पापण्या झपकणे देखील विसरतो. श्रेया आरवकडे हसत पाहते. आरव तिच्या जवळ येतो आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो, ज्या
त्यामुळे श्रेया त्याच्या छातीला लागते. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होतात, कारण आजपर्यंत त्यांनी आरवला कधीही कुठल्या मुलीसोबत पाहिले नव्हते. आरव श्रेयाला आपल्या बाहूंमध्ये घेत आणि तिच्या कानात आपल्या ओठांनी स्पर्श करत म्हणतो, असं वाटतंय की आज तू माझ्या जीवाला घेऊनच जाशील. श्रेया त्याचे ऐकून हसते आणि तेव्हा महेंद्र प्रताप माईकमध्ये बोलून आरव आणि श्रेयाला स्टेजवर बोलावतात. महेंद्र प्रतापच्या आवाजाने ते दोघं स्टेजवर जातात. महेंद्र प्रताप सर्व गेस्टकडे पाहून म्हणतो, तुम्ही सर्व विचार करत असाल की मी तुम्हाला इथे का बोलावलं आहे. आज मी तुम्हाला माझ्या नातवाच्या बायकोशी भेटवायला इथे आमंत्रित केले आहे. होय, तुम्ही अगदी योग्य ऐकले. माझ्या नातवाने विवाह केला आहे आणि ही त्याची पत्नी श्रेया प्रताप सिंग आहे. महेंद्र प्रतापची गोष्ट ऐकून सर्व गेस्ट आश्चर्यचकित होतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असते. पण पार्टीमध्ये जितके मुलं आणि मुली आल्या होत्या त्यांना श्रेयावर राग येत होता, कारण आरवने अनेक मुलींचे हृदय तोडले होते. थोड्या वेळाने आरव आणि श्रेया स्टेजवरून खाली उतरतात. पार्टीतील गेस्ट आरव आणि श्रेयाकडे जातात. आरव श्रेयाला सर्व लोकांसोबत ओळख करून देतो. राहुलची नजर श्रेयाच्या सौंदर्यावर थांबलेली होती. तो पापणी झपकवून एकटकच तिला पाहत होता. तो नैनाकडे पाहून म्हणतो, तर ही श्रेया आहे. नैना म्हणते, हो, हीच श्रेया आहे. राहुल आपल्या ओठांवर डेव्हिल हास्य करत म्हणतो, तर मला तू तुझ्या वहिनीशी भेटवणार नाहीस? मी त्यांच्याशी भेटायला हवं. नैना राहुलची गोष्ट ऐकून त्याच्याकडे पाहते आणि मग त्याला श्रेयाकडे नेते. श्रेया बाकीच्या गेस्ट सोबत भेटत होती. नैना श्रेयाकडे बोलते, श्रेया 1 मिनिट इथे ये. श्रेया नैनाचा आवाज ऐकून तिच्याकडे जाते. तिथे राहुल देखील उभा होता. श्रेया राहुलकडे पाहत होती. नैना श्रेयाकडे राहुलला ओळख करून देताना म्हणते, श्रेया याला भेट, हा माझा बॉयफ्रेंड राहुल आहे. नंतर राहुलकडे पाहून म्हणते, आणि राहुल, ही श्रेया आहे आरू भावाची पत्नी. राहुल आपला हात पुढे करत म्हणतो, हॅलो श्रेया, मी ऐकले होते की भारतीय मुली खूप सुंदर असतात आणि आज तुला पाहून मला त्याचे प्रमाण मिळाले आहे. खरं तर या पार्टीतील सर्वात सुंदर मुलगी तूच आहेस. माझी नजर तुझ्यावरून हटत नव्हती. मी जितक्या मुलींना आजपर्यंत पाहिलं आहे त्यापैकी तू सर्वात सुंदर आहेस. काश मी तुला आधी भेटलो असतो तर सगळं काही वेगळं झालं असतं. नैनाला राहुलची ही गोष्ट ऐकून खूप वाईट वाटतं, कारण आजपर्यंत राहुलने कधी तिचे कौतुक केले नव्हते. तो नेहमी तिला कमीपणा दाखवत होता, पण नैना त्याच्यावर प्रेम करत होती म्हणून तिने कधीही त्याच्या गोष्टींचे वाईट घेतले नव्हते. पण आज तो तिच्या समोर तिच्या वहिनीचे कौतुक करत होता. हे पाहून नैनाला श्रेयावर राग येऊ लागतो. तेव्हाच एक मुलगी नैनाला आवाज देते. नैना राहुलकडून म्हणते, मी लगेच येते. हे बोलून ती त्या मुलीच्याकडे जात असते. राहुल नैनाच्या निघून जाण्यानंतर श्रेयाचा हात पकडून त्याच्या हाताने तिच्या हातांचा स्पर्श करत म्हणतो, तू खूप सुंदर आहेस श्रेया. काय तू माझी मैत्रीण बनशील? मी तुला गळाभेट घालू शकतो? राहुलची ही वागणूक श्रेयाला खूप वाईट वाटते आणि ती रागाने त्याला धक्का देते, ज्यामुळे राहुल तिथेच जमिनीवर पडतो. आता जेव्हा आरवला हे समजेल की राहुलने श्रेयाचा हात पकडला होता, तेव्हा आरव काय रिॲक्ट करतो हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.